लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दोन दुचाकीवरून जुन्या नाशकात गुरुवारी 16 मे रोजी मध्यरात्री तिघा समाजकंटकांनी वेगवेगळ्या भागात फिरून 7 वाहनांवर पेट्रोल ओतून आग लावली। या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू असून अद्याप कोणाचाही अटक झाली नसल्याचं अशी माहिती तपास पोलीस अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक रणदिवे यांनी दिली। जाळपोळमध्ये 8 दुचाकींचा केवळ सांगडा शिल्लक राहिलाय, तर एक ट्रक आणि टेम्पोचं देखील लावलेल्या आगीत नुकसान झालेलं होतं। पंचनाम्याचे काम घटनेच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत पार पडले। 1,85,000चे नुकसान झाल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त अद्यापही कायम ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी जळालेली वाहने उचलली। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाहने जाळणारे 2 संशयित कैद झालेले असून त्यांची ओळख पटत नसल्यानं प्रत्यक्ष साक्षीदारांचे जबाब देखील शुक्रवारी नोंदवण्यात आलेले आहेत। वाहन जाळून दहशत खपवून घेतली जाणार नसून या घटनेतील आरोपी लवकरच पोलिसांच्या तावडीत सापडतील असा विश्वास उपनिरीक्षक रणदिवे यांनी व्यक्त केला। वाहन चालण्यामागे वैमनस्य किंवा टोळीतील वर्चस्व हे कारण असल्याचा संशय असून त्याचा धागा पकडून तपास केला जातोय। संशयित याच भागातील असावे असा कयास देखील व्यक्त केला जात आहे। संशयितांच्या तपासासाठी जुन्या नाशिकमध्ये मोहीम तीव्र करण्यात आली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।